हॅलो, वेलकम टू द माय व्लॉग रेश्मास लाईफस्टाईल. हा रक्षाबंधनच्या दिवशीचा शूट केलेला व्हिडिओ आहे, जो की एडिट करायला आणि अपलोड करायला फार उशीर झाला आहे. एक 4-5 दिवस तरी झाले मी अजिबात कुठलाच व्लॉग, मिनी व्लॉग किंवा लाँग व्हिडिओ असं शूट केलंच नाही. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की मी जशी करते ना तशी माझी मुलगी भक्ती जी माझ्या मागे आहे तशी मला कॉपी करते आहे. सो तुम्हाला बघायला मिळेल. आणि हिची आंघोळ झाली आहे. कोणत्या अँगलने वाटते की हिने आंघोळ केलेली आहे. अजिबात ऐकत नाही. मी तिला म्हटलं मी तुला आंघोळ घालते तर अजिबात ऐकत नाही, कोणाचंच नाही, फक्त हिचं स्वतःचंच नखरे करत असते. सो मी जेवढं काही ठरवलं होतं ना रक्षाबंधनच्या दिवशी हे करेल ते करेल, तसं काहीच झालं नाही. कारण आमचे जे फेस्टिवल असतात ना सगळे आम्ही सासरी जाऊन करतो. आम्ही इथे खरं राहायला आहोत थोडंसं लांब, पण आम्ही एकही सण इथे करत नाही. बड्डे असे काही असेल आम्ही तिकडेच जाऊन करतो. तर मला माहिती नव्हतं की इकडे सेलिब्रेट आम्ही करतोय, कारण रक्षाबंधनचा यावेळी सकाळचा मुहूर्त होता आणि संध्याकाळी 6च्या नंतरचा. तर खूप रात्र होईल म्हणून आम्ही चिकूला इथेच राखी बांधून घेतली. आणि चिकू एकटा कसा बसणार, त्यामुळे यशला पण बसवलं. आणि चिकूची यावेळीची पहिली राखी आहे, त्यामुळे मी पण खूप खुश होते. तो कसा काय रिॲक्ट करतो आणि कसं बांधून वगैरे घेतो. आणि पहा अक्षता कशी टाकते, अक्षता टाकण्याला पण सुद्धा घाबरते, खूप घाबरगुंडी आहे. आणि हिच्यामुळेच मला 4-5 दिवस जे काही व्लॉग टाकता आला नाही, कारण खूप आजारी पडली होती ही. अक्षरशः तिचं ब्लड टेस्ट करावं लागलं एवढं. तिचा फ्रॉक पहा, तिला फ्रॉक अजिबात झेलत नाही आहे. घेताना तर खूप खुश होऊन घेत होती की छान आहे म्हणून, पण तिला अजिबात ती कम्फर्टेबल नसते, कारण तिला नेहमीच असे फ्रॉक ना टोचत असतात. ती नको म्हणत असते. पण तिला काय माहिती दिवाळीला हा छान वाटला आणि मग ती फक्त टी शर्ट आणि प्लाझोवरतीच कम्फर्टेबल असते. सो तिने ओवाळलं, औक्षण वगैरे केलं जसं मी तिला सांगितलं होतं तसं. मग हे सगळे राखी वगैरे सेलिब्रेट करून दोघांना पण हे घेऊन गेले होते तिकडे सासरी. आणि मी उशिरा गेले होते, जो की सासरचा जेवढा पण मी शूट केला ना तो एंडिंगला आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप अजिबात करू नका. माझ्या सासरचं जे घर आहे तेवढं जे होईल तेवढं मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्यासोबत. हे पहा, आता चिकू हात अजिबात देत नव्हता राखी बांधण्यासाठी. चिकूची राखी आहे, चिकूने बांधली आहे राखी. चिकू राखी दाखव, राखी दाखव. हां, तर आणि एवढी घाई झाली होती, मी खूप काही ठरवलं होतं की साडी वगैरे घालेन. आणि आता खरं तर ना साडी घालण्यामध्ये मी खरं तर कम्फर्टेबल नसते आत्ता, कारण ड्रेस तरी वेअर करावं, पण कसलं काही जमलं नाही. आणि नेमकं आहे ना ऑफिसला जायला उशीर होत होता, तर आणि तिकडे पण जायचं होतं मुलांना घेऊन, कारण मला तिघांना पण ना सोबत न्यायला अजिबात जमत नाही, म्हणजे सुधरतच नाही या तिघांना घेऊन जायला. तर ह्यांना दोघांना घेऊन जायचं होतं. म्हटलं पटपट जे आहे ना त्याच्यामध्ये ओवाळून घेऊया. व भक्ती ड्रेस वगैरे घातला तिला आणि पटापट ताट वगैरे रेडी करून, मला ते व्हिडिओ काढता नाही आला, पटकन मी ओवाळण्याचा ते ताट केलं. तिने ऑप्शन वगैरे करून जसं जसं मी सांगितलं तसं तिने ओवाळून घेतलं आहे. चिकू चिकू चिकू. तर हे ते घर आहे आम्ही जिथे अगोदर राहायचो, आणि आता काही दिवसानंतर इथे शिफ्ट होणार आहोत. ते का शिफ्ट होणार आहोत का ते मी पुढे व्लॉगमध्ये तुम्हाला सांगेल, ह्याच्या पुढच्या व्लॉगमध्ये, ह्या व्लॉगमध्ये नाही. तो सकाळी उठल्यानंतर ना माझी सुरुवात अंगण झाडणं, चूल पेटवणं, मग आंघोळ वगैरे करून समर्थांच्या पाया वगैरे पडणं. मग हा आहे आमचा मोठा असा किचन. मग किचनमधनं झाडू वगैरे मारून चहा वगैरे जे काय रुटीन असतं ते. आणि हा दिवस आहे ना संडेचा होता ज्या दिवशी मी शूट केलं. मग भाकरी वगैरे केले, कारण संडे म्हटलं की सगळे घरी असतात आणि सगळ्यांच्या वेगवेगळ्या फरमाईश असतात की जेवणाच्या, त्यामुळे सकाळीच भाकरी टाकलं की ना स्वयंपाकाची तारांबळ उडत नाही. मग घरातील सगळ्या कामं वगैरे ना अजून बाकी होते. आणि चिकूचा मी पाळणा नेला नव्हता, कारण फिक्स नव्हतं तिथं राहायचं, त्यामुळे असं. आणि अशा पद्धतीने त्याला मी झोपवत होते. ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.